नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मराठी मुलगा विनय पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी चहा वगैरे पिलो, त्याच्यानंतर शूज घातले कारण मला जॉबवरून हळदिया जात होता आज मालाडला. त्यामुळे मी तयारीमध्येच गेलो होतो. बाहेर पडतो तर काय सगळीकडे पाणीच पाणी होतं कारण रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे सगळीकडे पाणी साचून होतं. हे सागरली गाव आहे. सागरली गावापासून रेल्वे स्टेशन जायला 15 रुपये शेअर रिक्षा आहे. नेहमी मी चालत जातो कारण आज मला थोडं उशीर झाला होता, त्यामुळे मी बोललो की रिक्षाने जाऊ. बरोबर मी 8:15ला स्टेशनला पोहोचलो. लगेच काकांना 15 रुपये सुट्टेच काढून दिले. डोंबिवली स्टेशनला पोहोचलो मिडल ब्रिजला आणि 5 नंबर प्लॅटफॉर्मला गेलो. 8:30ची गाडी होती CST. मी CSTला कामाला जाणार होतो. आज डोंबिवली स्टेशनला कमीच गर्दी दिसत होती आणि मी कल्याणवरून येणारी CST ट्रेन पकडणार होतो. मी ट्रेनमध्ये चढलो. आज कमी गर्दी होती थोडी. बरोबर 9:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलो. टर्मिनसला खूप गर्दी होती. सकाळचा वेळ होता म्हणून ही गर्दी असते कारण ऑफिसेस सगळे चालू होते आज. मुंबईला आल्यानंतर तुम्ही ब्रिटिश काळी इमारतीच नाही पाहिलात तर तुम्ही काहीच नाही पाहिलात. इथे आल्यानंतर नक्कीच फोटो काढा. खूप छान फोटो येतात. खूप जण इथे फोटो काढत असतात. बरोबर मी 9:30 वाजता ऑफिसला पोहोचलो. बरोबर 1:30 वाजता डबा खोलला. बघतो तर काय चपाती आणि माझ्यावरती अंड्याची भुर्जी होती. कामावर सुटल्यानंतर डायरेक्ट चर्चगेटला गेलो. तिकीट वगैरे काढली. मयूर देखील होता. बोरिवली गाडी पकडली. मलाडला उतरलो. त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता. हळद वगैरे लावली. एम्ब्रॉयडरी तिला गिफ्ट दिलं. खूप तिला आवडला. थोडं कवितावर नाचलो आणि आम्ही निघालो. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्कीच फॉलो करा.